श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. नमस्कार, मी सविता तुमचं आपली मराठी वाईफ चॅनलवरती मनापासून स्वागत करते. नवनाथ पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये पारायण काळामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं. अशा घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अनारोग्य कधीच राहत नाही. तसेच करणीबाधा, शत्रुपीडा, संबंधबाधा, भूतबाधा अशा घरांमध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणूनच 13 ऑगस्टला श्रावण मासारंभ होत आहे. आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपल्या जीवनात आपण एकदा तरी नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण अवश्य करावं. जर आपल्या मनात आलं नवनाथ महाराजांचं पारायण करायचं तर अवश्य करावं. समजायचं की नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे. अशा वेळेस कोणतीही भीती, शंका मनात ठेवू नका. नियमांची काळजी तर अजिबात करू नका. ज्या ठिकाणी इच्छा असते तिथे मार्ग सापडतोच. नवनाथ पारायण कसे करायचे, नियम कोणते, पूजा कशी मांडावी, रोज किती अध्याय वाचावे, महिलांनी हे पारायण करावे की नाही, उद्यापन कसं करावं, अशी सर्व माहिती मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल व सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आमच्या माता भगिनींना पडतो तो म्हणजे महिलांनी नवनाथ पारायण करावे की नाही. अवश्य करावे. नाथपंथामध्ये पुरुष किंवा स्त्री असा कोणताही भेदभाव मानला जात नाही. ज्यांच्या मनात आहे त्यांनी अवश्य नवनाथ महाराजांचं पारायण करावं. फक्त स्वच्छता आणि काही महत्त्वाचे नियम पाळून. म्हणजे जी आपली मासिक अडचण येते त्यावेळेला मात्र पारायण करू नका. वाचन चालू असताना जर आपल्याला मासिक अडचण आली तर त्या ठिकाणी थांबायचं. घरातील इतर व्यक्तीकडून आपण हे वाचन करून घ्यायचं. गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा. आपल्यापैकी बरेच जण नवनाथ पारायण यासाठी करत नाहीत कारण त्यांच्या मनात भीती असते, शंका असते की खूप नियम पाळावे लागतात. तर असं काही नाही. आपण फक्त मनात निश्चय करायचा की आपल्याला नवनाथ पारायण करायचं आहे. बाकी सगळं काही सोपं होऊन जाईल. काही महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगेन. पारायण काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे. दुसरा नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही. मांसाहार घरात शिजवायचा पण नाही. कांदा, लसूण वर्ज्य करायचे आहे. खाण्यापिण्याचे अत्यंत साधे नियम आहेत. तुम्ही पोळी भाजी, दूध पोळी खाऊ शकता, पर अन्न मात्र वर्ज्य करायचे आहे. दुसऱ्याच्या मधले पाणी सुद्धा प्यायचे नाही. उपवास करायचा अजिबात गरज नाही. रात्री झोपताना चटई किंवा घोंगडीवर झोपावं. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवावी. तिच्यावर एक फूल वाहावं. पारायण होईपर्यंत नवनाथ महाराजांची पोथी आहे त्याच ठिकाणी ठेवावी, हलवायची नाही. रोज आपलं वाचन चालू असताना कपाळाला, कंठाला, पोटाला भस्म लावायचं. सर्वात महत्त्वाचा नियम, पारायण काळामध्ये कुणाशीही भांडू नका. कुणाविषयी राग, द्वेष मनामध्ये ठेवू नका. पारायण काळामध्ये आपण सकाळ संध्याकाळ जे बनवतात त्याचाच नैवेद्य महाराजांना दाखवायचा. रोज आपलं वाचन झाल्यानंतर आरती करायची. आरत्यांमध्ये गणपतीची आरती, नवनाथांची आरती, स्वामींची आरती, दत्तात्रेयांची आरती या आरत्यांचा समावेश करावा. गोमूत्राचा वापर जास्तीत जास्त करावा. संपूर्ण घरात रोज गोमूत्र शिंपडावं. अंघोळ करताना पाण्यात गोमूत्र टाकावं. गाय, कुत्रा यांना रोज घास द्या. पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करावं. म्हणजेच पारायण सुरू करताना आपण जी पूजा मांडतो त्यावेळी संकल्प करायचा असतो की नवनाथ महाराजांचं पारायण मी या कारणास्तव करत आहे, अशा पद्धतीने करत आहे, असा संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करावी. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या शाबरी मंत्राचा पारायण काळात तसंच दररोज शक्य होईल तितकं पठण करावं. आपलं प्रत्येक कार्य सिद्धीला नेणारा हा महामंत्र आहे. तसेच पारायण कसे करावे. पारायण आपण 4 पद्धतीने करू शकतो. पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे चक्री पद्धत. म्हणजे रोज एक अध्यायाप्रमाणे 40 दिवसात 40 अध्याय पूर्ण करायचे. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे 7 दिवसीय पारायण. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय, पाचव्या दिवशी 25 ते 30 अध्याय, सहाव्या दिवशी 31 ते 36 अध्याय आणि 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय अशा पद्धतीने अध्यायांचं पठण करायचं आहे. 7व्या दिवशी आपण समाप्ती करावी.
त्यानंतर जी प्रचलित प्रथा आहे ती म्हणजे 9 दिवसीय नवनाथ पारायण. या पारायणामध्ये पहिल्या दिवशी 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 5 अध्याय, चौथ्या दिवशी 5 अध्याय, 5व्या दिवशी 5 अध्याय, 6व्या दिवशी 5 अध्याय, 7व्या दिवशी 4 अध्याय, 8व्या दिवशी 3 अध्याय, 9व्या दिवशी 9 अध्याय वाचावे. 9व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे किंवा 3 दिवसीय पारायण देखील आपण करू शकतो. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 13 अध्याय, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 अध्याय, तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय अशा पद्धतीने आपण वाचन करायचं. शेवटच्या दिवशी समाप्ती करायची. आता आपण पाहूया नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडावी. या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचे दर्शन घ्या. देवघराजवळील जागा स्वच्छ करायची. त्या ठिकाणी थोडं गोमूत्र शिंपडून घ्यायचं. एक चौरंग मांडावा. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावं. आपल्याकडे नवनाथांचा फोटो असेल तर तो मांडावा. स्वामींचा फोटो असेल तर तो मांडावा. दत्त महाराजांचा फोटो असेल तरी चालेल. सर्वात प्रथम आपण दिव्याच्या पूजनाने कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो, कारण अग्निसाक्षी असल्याशिवाय पूजेला पूर्णत्व येतही नाही. म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर कलश मांडणे. एका तांब्याच्या कलशामध्ये 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, शुद्ध पाणी भरायचं. 5 विड्याची पाने त्यावर ठेवायची. त्यावर नारळ ठेवायचा. कलशावर हळदी कुंकवाने 5 उभ्या रेषा काढायच्या. नारळावरती कुंकवानं स्वास्तिक काढायचं. या कलशाची हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करायची. कलशाच्या शेजारी जोड पानांवरती 1 सुपारी, 1 नाणं, हळकुंड, बदाम ठेवावा. हे सर्व झाल्यावर आपल्याला माहीतच आहे की गणपती पूजनाने कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो आणि म्हणूनच गणपतीची मूर्ती तामणामध्ये घ्या. तिला स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं. गणपती अथर्वशीर्ष पठण करून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा. चौरंगावरती थोडंसं तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहायची. गणपती पूजन झाल्यावर आपल्या घरात स्वामींची, दत्त महाराजांची स्नान करून व पूजन करून त्यांना पुरुष सूक्ताने अभिषेक घालावा. दत्त महाराजांना व स्वामींना भस्म लावावे, तुळशीपत्र वाहावे. आता आपण नवनाथ महाराजांची प्रतिकारात्मक स्थापना करणार आहोत. त्यासाठी आपण नवनाथांचे प्रतीक म्हणून 9 सुपाऱ्या घेणार आहोत. प्रत्येक सुपारी ताम्हणामध्ये ठेवायची आणि या सुपारीला स्नान घालायचं. पहिल्यांदा शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातल्यावर चौरंगावरती 9 ठिकाणी थोडे तांदूळ ठेवा. 9 ठिकाणी आपण जे तांदूळ मांडले आहेत त्यावर 1 नाणं मांडावं आणि ताम्हणामध्ये जी सुपारी घेतली होती तिला स्नान घालून ती सुपारी त्या नाण्यावर ठेवावी. सुपारीला गंध अक्षता वाहायच्या, बेलपत्र वाहायचं, पूजा करायची आणि प्रत्येक वेळी नवनाथांचा मंत्र म्हणायचा. पहिली सुपारीच्या वेळेस ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, दुसरीच्या वेळेस ओम श्री गोरक्षनाथाय नमः, तिसरीच्या वेळेस ओम श्री चरपटीनाथाय नमः, 4 ओम श्री जालिंद्रनाथाय नमः, 5 ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः, 6 ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः, 7 ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः, 8 ओम श्री चैतन्य अडबंगनाथाय नमः, 9 ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नमः. अशा पद्धतीने नवनाथांचे 9 मंत्र म्हणून त्यांचं प्रतिकात्मक पूजन आणि स्थापना आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतर पूजेच्या समोर अजून 1 चौरंग ठेवावा. त्यावरती 1 लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावरती नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा. पोथीची पूजा करावी. पोथीला देखील हळद कुंकू व्हावे आणि अखंड दिवा प्रज्वलित करावा. पारायण काळात हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर संकल्प करावा व आपलं वाचन सुरू करावं. संपल्यावर आरती करायची. ज्या दिवशी आपल्या पारायणाची समाप्ती असेल, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी, त्या दिवशी उद्यापन करावं. आता उद्यापन कसं करावं? या दिवशी उद्यापनाच्या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो. यामध्ये नवनाथ महाराजांचे आवडते पदार्थ, उदाहरणार्थ उडदाची वडी, खीर, पुरणपोळी, वरण भात, मुगाची खिचडी यांचा समावेश करावा.
या दिवशी आपल्याला एकूण 5 नैवेद्य दाखवायचे आहेत. एक कुलदैवतेसाठी, एक नवनाथांसाठी, एक दत्त महाराजांसाठी आणि एक आपल्या घरातील देवांसाठी आणि एक गायीसाठी असावा. हे नैवेद्य आपली घरातील सगळी पूजा आरती झाल्यानंतर घरामध्येच हे नैवेद्य खायचे, बाहेर कुणालाही द्यायचे नाही. या दिवशी आपल्याला शक्य झालं तर 9 बालक, ज्यांना नवनाथांचे रूप मानलं जातं, असे 9 बालक जेवू घालावेत. जमलं तर सुवासिनी जेवू घालावी किंवा मेहून जेवू घाला. यातलं काही नाही झालं तर थोडं अन्नदान करा. एखाद्या गरीबाला जेवण देऊन तृप्त करा. कारण नवनाथ महाराज या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येऊन आपला हा नैवेद्य ग्रहण करतात. त्यामुळे दारावर कोणी याचक आला तर त्याला विमुख पाठवू नका. काहीतरी त्याला अन्नदान करा. अशा पद्धतीने उद्यापन झाल्यावर आरती करावी. मगाशी सांगितल्याप्रमाणे गणपतीची, नवनाथांची, दत्त महाराजांची, स्वामींची आरती करावी. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजा मांडणीवर हळदी कुंकू अक्षता वाहाव्यात. नवनाथ महाराजांचं हात जोडून स्मरण करावं. पारायण काळात माझ्याकडून जे काही चुकी झाली असेल, काही राहून गेलं असेल तर मला क्षमा करा, अशी महाराजांना विनंती करावी. पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवून द्यावी. कलशातलं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडावं. जो नारळ आहे तो त्याचा प्रसाद करावा. पूजेमध्ये आपण जी नाणी वापरली आहेत ती आपल्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवून द्यावी. बाकीच्या काही साहित्य असेल त्यांचे विसर्जन करावे. तर अशा पद्धतीने नवनाथ भक्तिसार पारायण येत्या श्रावण महिन्यात आपण नवनाथ महाराज आपल्या घरामध्ये आल्यावर आपल्या घरात मंगल होणार, घरात सुख शांती येणार अशी श्रद्धा मनात ठेवून हे पारायण आपण अवश्य करा. अनुभव आपल्याला नक्कीच येईल. आपले अनुभव आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश.